विद्यार्थी मित्रांनो, मागच्या 3 व्हिडिओमध्ये आपण आपल्या 11वीच्या राज्यशास्त्रातलं पहिल्या प्रकरणातल्या 2 संकल्पना राज्य आणि राष्ट्र या संकल्पनेचा अभ्यास केला. त्यानंतर दुसरं प्रकरण, या दुसऱ्या प्रकरणामध्ये स्वातंत्र्य आणि हक्क या 2 संकल्पनांचा धावता आढावा आपण त्या ठिकाणी घेतला. आता आपलं तिसरं प्रकरण आहे समता व न्याय. मागे मी तुम्हाला सांगितलेलं होतं की कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे आपला जो अभ्यासक्रम 30% कमी केलेला आहे, त्याच्यामध्ये हे तिसरं प्रकरण सुद्धा कमी करण्यात आलेलं आहे. परंतु मूलभूत संकल्पना म्हणून राज्यशास्त्रामध्ये ज्या राजकीय संकल्पना आहेत त्या संकल्पना आपल्याला माहीत झाल्या पाहिजे. त्या संकल्पनांची आपल्याला ओळख व्हावी या दृष्टिकोनातून आपण धावत्या स्वरूपामध्ये या सर्व संकल्पनांचा आढावा घेत आहोत. आजचा आपला जो व्हिडिओ आहे, या व्हिडिओमध्ये आपण समता या संकल्पनेचा आढावा घेणार आहोत. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही 3 तत्व, या तत्वांची देणगी फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला दिली असं राज्यशास्त्रामध्ये म्हटलं जातं. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या आधारावर फ्रेंच राज्यक्रांती घडून आली आणि त्यानंतर अनेक देशांमध्ये ज्या राज्यक्रांत्या घडून आल्या किंवा स्वातंत्र्य युद्ध लढली गेली, त्या सर्व स्वातंत्र्य युद्धामध्ये स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्य पायाभूत मूल्य किंवा आधारभूत मूल्य म्हणून वापरली गेलेली होती. भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचाही विचार जर आपण केला तर या भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा पाया समतेवर आधारलेला होता. आपल्याला भारतीय समता किंवा भारताच्या संदर्भात समतेचा अर्थ याचा विचार आपल्याला या नंतरच्या व्हिडिओमध्ये करायचा आहे. परंतु आजच्या व्हिडिओमध्ये समता हे राजकीय मूल्य आहे आणि स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या परस्पराशी संबंधित अशा प्रकारच्या संकल्पना आहेत. आणि यापैकी स्वातंत्र्य ही संकल्पना आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिली. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला समता या संकल्पनेचा विचार करायचा आहे. समता हे एक मानवी समाजाचे महत्त्वाचं मूल्य मानलं जातं. आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये समता म्हणजे सारखेपणा असा समतेचा अर्थ लावतो. हा थोड्याफार प्रमाणामध्ये योग्य आहे, परंतु समता म्हणजे सारखेपणा याचा विचार जर आपण केला तर निसर्गताच व्यक्तीमध्ये माणसांनी काही भेद निर्माण केलेले असतात. सगळी माणसं सारखी आहेत असं आपण म्हणतो, परंतु असं म्हणत असताना उंचीच्या दृष्टिकोनातून विचार आपण केला, रंगाच्या दृष्टिकोनातून विचार आपण केला, बुद्धिमत्तेच्या दृष्टिकोनातून विचार आपण केला तर माणूस हा वेगळा आहे. प्रत्येकाची बुद्धिमत्ता वेगळी आहे, प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगळी आहे. म्हणून समता म्हणजे सारखेपणा असा विचार जर आपण केला तर सगळ्यांना सारखं करणं शक्य नाही, सगळ्यांची बुद्धिमत्ता सारखं करणं शक्य नाही, सगळ्यांची उंची सारखं करणं शक्य नाही. मग समता म्हणजे काय? तर या समतेचा विचार करत असताना आपण प्रत्येक व्यक्तीला समान वागणूक मिळाली पाहिजे, याला समता असं म्हटलं जातं. अरिस्टॉटल हा जो विचारवंत होता, या विचारवंतांनी समतेचा विचार करत असताना असं म्हटलेलं आहे की समता याचा विचार अरिस्टॉटलनी मर्यादित दृष्टिकोनातून केलेला आहे. शासक आणि शासित या 2 दृष्टिकोनातून त्यांनी समतेचा विचार केलेला आहे. परंतु
आधुनिक काळामध्ये समतेची संकल्पना व्यापक दृष्टिकोनातून वापरली जाते. सुख दुःख कळण्याची क्षमता, सहिष्णुतेची वागणूक, आत्मसन्मानाची इच्छा या सर्व बाबींचा समावेश समतेमध्ये केला जातो. त्याचप्रमाणे नैतिक आणि सामूहिक अशा सुद्धा समतेला बाजू असतात आणि नैतिक आणि सामूहिक बाजूतूनही समतेचा आपल्याला विचार करावा लागतो. म्हणून समता म्हणजे काय याचा विचार करत असताना पहिला मुद्दा आपल्याला लक्षात घ्यायचा की समता म्हणजे सारखेपणा नव्हे. निसर्ग जो आहे या निसर्गाने प्रत्येक व्यक्तीची बौद्धिक क्षमता, शारीरिक क्षमता जी आहे ही शारीरिक क्षमता वेगवेगळी केलेली आहे. प्रत्येक व्यक्तीचा रंग वेगळा आहे, वर्ण वेगळा जो आहे हा वेगळा आहे. परंतु हे जे नैसर्गिक भेद आहेत हे नैसर्गिक भेद निसर्गाने निर्माण केलेले आहेत. हे नैसर्गिक भेद कोणत्याही व्यक्तीला दूर करता येत नाही. आपण जर विचार केला तर एक साधं सोपं उदाहरण आपण घेतलं की एखादा वर्ग असेल आणि त्या वर्गामध्ये 10वीमध्ये आपण विचार केला किंवा 10वीमध्ये त्या विद्यार्थ्यांना 10वी पास झाल्यानंतर 11वीच्या वर्गामध्ये प्रवेश दिला. सगळ्यांना सारखं शिकवलं, परंतु सगळ्यांना सारखं शिकवूनही सगळ्यांनी सारखा अभ्यास केला, सारखं शिकवलं गेलं, सारखाच अभ्यासक्रम ठेवला. परंतु ज्या वेळेला परीक्षा होती त्या परीक्षेमध्ये जेव्हा मूल्यमापन केलं जातं तेव्हा प्रत्येकाला मिळणारे गुण जे असतात हे गुण वेगवेगळे असतात. तुमच्याही वर्गामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर 10वीमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला वेगवेगळे गुण मिळालेले आहेत. कारण प्रत्येक विद्यार्थ्याची बौद्धिक क्षमता वेगवेगळी आहे. किंवा आपण साधा सोपा विचार केला तर एक 2x2चा खड्डा खोदायचा असेल तर एक व्यक्ती 2x2चा खड्डा जो आहे हा खड्डा 10 मिनिटात खोदेल. दुसरी एखादी दुबळी व्यक्ती असेल तर त्याला 2x2चा खड्डा खोदण्यासाठी अर्धा तास लागेल, कारण त्याची शारीरिक क्षमता कमी असते. म्हणजेच प्रत्येक व्यक्तीची बौद्धिक क्षमता, शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. प्रत्येक व्यक्तीची उंची वेगळी असते. सगळ्यांची उंची आपल्याला सारखी करता येणार नाही. सगळ्यांची बौद्धिक क्षमता आपल्याला सारखी करता ही करता येणार नाही. आणि त्याच्यामुळे समता म्हणजे काय याचा विचार जर आपण केला तर निसर्ग जो आहे या निसर्गानेच व्यक्तीमध्ये भिन्नता निर्माण केलेली आहे. नैसर्गिक भेद निर्माण केलेले आहेत. हे भेद कोणीच दूर करू शकत नाही. हे नैसर्गिक भेद आपल्याला मान्य करावेच लागतात. मग समता म्हणजे काय तर हे नैसर्गिक भेद मान्य करून माणसामध्ये माणसाने जे भेद निर्माण केलेले आहेत की जे भेद मानव निर्मित आहेत आणि या मानव निर्मित भेदावरून माणसामध्ये विषमता निर्माण केलेली आहे. हे मानव निर्मित भेद दूर करणं याला आपण समता असं म्हणत असतो. मग ते रंगाच्या आधारावर असतील, ते वर्णाच्या आधारावर असतील, ते जातीच्या आधारावर असतील, अशा प्रकारचे भेद जर निर्माण झाले असतील तर ते भेद निसर्गाने निर्माण केलेले नाही, ते भेद मानवाने निर्माण केलेले आहेत. उदाहरणार्थ आपण भारतीय समाजाचा विचार जर आपण केला तर भारतीय समाजामध्ये जाती व्यवस्था निर्माण झालेली आहे आणि या जाती व्यवस्थेमध्ये काही जाती उच्चवर्णीय मानल्या जातात, काही जाती निम्नवर्णीय मानल्या जातात. जात ही निसर्गाने निर्माण केलेली नाही. सर्व जातीतली माणसं सारखी असतात, परंतु जात ही माणसाने निर्माण केलेली आहे आणि त्याच्या आधारे जातीच्या आधारे भारतामध्ये जातीभेद केला जातो आणि विषमता निर्माण केली जाते. भारतामध्ये अस्पृश्यता होती, ही अस्पृश्यता जातीच्या आधारावर निर्माण केलेली होती. म्हणजेच हा जो जातीभेद आहे ही अस्पृश्यता जी ही अस्पृश्यता मानव निर्मित आहे. ही मानव निर्मित भेद दूर करणं म्हणजेच समता होय. किंवा पाश्चिमात्य देशांचा विचार जर आपण केला तर पाश्चिमात्य देशांमध्ये वर्णाच्या आधारावर भेदभाव केला जातो. काळा आणि गोरा अशा प्रकारचा पाश्चिमात्य देशांमध्ये भेद केला जातो. काळ्या लोकांचा दर्जा निम्न मानला जातो, गोऱ्या लोकांचा दर्जा उच्च मानला जातो आणि अशा प्रकारे त्यांच्यामध्ये भेदभाव केला जातो. हा भेदभाव निसर्गाने निर्माण केलेला नाही. काळा आणि गोरा हा रंग निसर्गाने निर्माण केलेला आहे, परंतु त्यांचा दर्जा, काळ्या लोकांचा दर्जा कमी आहे आणि गोऱ्या लोकांचा दर्जा जास्त आहे, हा भेद माणसाने निर्माण केलेला आहे.
हा जो वर्णाच्या आधारावर निर्माण केलेला भेद जो आहे, हा भेद दूर करणं याला समता असं म्हटलं जातं. म्हणून मानवाचा विचार करत असताना निसर्गाचा विचार आपल्याला करावा लागेल, की निसर्ग जो आहे या निसर्गानेच माणसामध्ये बुद्धिमत्तेमध्ये असेल, त्याचप्रमाणे रंगामध्ये असेल, त्याचप्रमाणे शारीरिक क्षमतेमध्ये असेल, भेदभाव निर्माण केलेले असतात. हे भेद प्रत्येकाला मान्य करावे लागतात. परंतु हे भेद मान्य करून माणसाने माणसामध्ये जे भेद निर्माण केलेले आहेत त्या भेदांना आपण मानवनिर्मित भेद असं म्हणत असतो. आणि हे मानवनिर्मित भेद दूर सारणं, सर्व माणसाचा दर्जा समान स्वरूपाचा मानणं म्हणजेच समता होय. हा समतेचा खरा अर्थ मानला जातो. आणि या समतेतून स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुता यांची जोपासना केली जाते. आणि त्याच्यामुळे समता म्हणजे सारखेपणा असा समतेचा अर्थ नसून जे भेद निसर्गाने निर्माण केले आहेत त्या भेद मान्य करून माणसानी माणसामध्ये जे मानवनिर्मित भेद निर्माण केले आहेत ते भेद दूर सारून सर्व माणस समान मानणं याला समता म्हटलं जातं. हा समतेचा अर्थ सांगितला जातो. यानंतर समतेचा इतिहास आपल्याला थोडक्यामध्ये आपल्या पुस्तकामध्ये दिलेला आहे. त्या समतेच्या इतिहासाचा आपल्याला थोडक्यामध्ये आढावा घ्यावा लागेल. समतेच्या इतिहासाचा आढावा जर आपण घेतला तर आपल्या लक्षात येतं की प्राचीन कालखंडामध्ये ग्रीकांचा जो कालखंड होता या ग्रीकांच्या कालखंडामध्येच समता हे तत्व अभ्यासलं गेलेलं होतं. जुलमी, अनियंत्रित राजेशाही आणि असमान सामाजिक परिस्थिती या संदर्भामध्ये ग्रीकांचा जो कालखंड होता या ग्रीकांच्या कालखंडामध्ये समता या तत्वाचा अभ्यास केला होता. अरिस्टॉटल असेल, हॉब्स असेल, रुसो असतील या विचारवंतांनी समतेच्या तत्वाबद्दल आपली मतं मांडलेली जी आहेत ही मांडलेली आहेत. त्या मतांचा आपण या ठिकाणी थोडक्यामध्ये आढावा घेणार आहोत. त्याच्यामध्ये सर्वप्रथम राज्यशास्त्राचा जो जनक आहे अरिस्टॉटल हा राज्यशास्त्राचा जनक मानला जातो. अरिस्टॉटलनी पॉलिटिक्स नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. अरिस्टॉटलचा द पॉलिटिक्स नावाचा जो ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये त्यांनी समतेची संकल्पना मांडलेली आहे. अरिस्टॉटल जो होता या अरिस्टॉटल ग्रीक नगर राज्यामध्ये होता आणि त्याच्यामध्ये ग्रीकांचा असा डोंगर दऱ्यांचा प्रदेश होता. या डोंगर दऱ्यांमध्ये लहान लहान राज्य होती, त्यांना नगर राज्य असं म्हणत असत. ग्रीकांच्या काळामध्ये राज्य जी होती त्या राज्यांना नगर राज्य असं म्हणत असत. या नगर राज्यांचा अभ्यास करून अरिस्टॉटलनी पॉलिटिक्स नावाचा ग्रंथ लिहिला आणि द पॉलिटिक्स नावाच्या ग्रंथामध्ये त्यांनी आपले समतेच्या संदर्भामध्ये असणारे विचार जे आहेत हे विचार व्यक्त केलेले आहेत. अरिस्टॉटल म्हणतो शासक आणि शासित यांच्या संदर्भामध्ये समतेची संकल्पना त्यांनी मांडलेली आहे. शासक म्हणजे शासन करणारे, शासित म्हणजे ज्यांच्यावर शासन केलं जातं त्यांना शासित असं म्हटलं जातं. शासक आणि शासित समाजामध्ये दोन वर्ग असतात. एक असतो शासक वर्ग आणि दुसरा असतो शासित वर्ग. शासक म्हणजे शासन करणारे, शासित म्हणजे ज्यांच्यावर शासन केलं जातं. जे शासक असतात त्यांची बौद्धिक क्षमता, प्रशासकीय क्षमता चांगली असते आणि त्याच्यामुळे ते शासक होतात. आणि ज्यांची बौद्धिक क्षमता आणि प्रशासकीय क्षमता कमी असते ते शासित होतात. आणि अशा प्रकारे शासक आणि शासित यांच्यामध्ये नैसर्गिक असमानता असते. आणि या नैसर्गिक असमानतेतून अरिस्टॉटलनी आपले समतेसंबंधीचे विचार जे आहेत हे विचार मांडलेले जे आहेत हे मांडलेले आहेत. आणि त्याच्यामुळे नैसर्गिक समता हा अरिस्टॉटलच्या विचाराचा आधार मानला जातो. अरिस्टॉटलनी या समतेचा विचार मांडत असताना परकीय नागरिक असतील, गुलाम असतील, स्त्रिया असतील यांना आपल्या समतेच्या संकल्पनेतून वगळलेलं जे हे वगळलेलं आहे. त्याच्यामुळे अरिस्टॉटलची ही जी समतेची संकल्पना ही प्राचीन काळातली संकल्पना मानली जाते. त्यानंतर थॉमस हॉब्स हा जो विचारवंत आहे या विचारवंतांनी लेविएथन नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. या लेविएथन या ग्रंथामध्ये समतेसंबंधीचे विचार व्यक्त करत असताना त्यांनी नैसर्गिक समतेचा विचार मांडलेला आहे. थॉमस म्हणतो की
व्यक्तीला निसर्गाकडून समतेचा हक्क मिळालेला आहे आणि त्याच्यामुळे शासन संस्थेला हा समतेचा हक्क नागरिकांकडून काढून घेता येणार नाही. आणि त्याच्यामुळे लेविएथन या ग्रंथामध्ये मनुष्यामध्ये शारीरिक आणि बौद्धिक विषमता जरी असली तरी माणसांमध्ये समानता असावी आणि ही समानता निसर्गाने दिलेली आहे असा विचार थॉमस हॉब्स यांनी आपल्या लेविएथन या ग्रंथामध्ये मांडलेला आहे. त्यानंतर रुसोचा विचार जर आपण केला तर रुसो जो आहे या रुसोनी कृत्रिम आणि नैसर्गिक विषमतेचे विश्लेषण केलेले आहे. रुसोच्या कालखंडामध्ये समूह जीवनामध्ये सुरुवात होऊन सुखाची कल्पना बळावलेली होती आणि रुसोच्या मते त्याच्या कालखंडामध्ये खाजगी मालमत्ता ही संकल्पना निर्माण झाली होती. पैसा ज्याला आपण म्हणतो किंवा संपत्ती ज्याला म्हणतो, या पैसा आणि संपत्तीचा शोध लागलेला होता आणि पैसा आणि संपत्ती याचा शोध लागल्यामुळे व्यक्ती पैसा संपत्ती जमा करायला सुरुवात केलेली होती आणि त्याच्यातून खाजगी मालमत्ता निर्माण झाली आणि या खाजगी मालमत्तेतून गरीब आणि श्रीमंत अशा प्रकारचे दोन कृत्रिम वर्ग निर्माण झाले की ज्यांच्याकडे संपत्ती भरपूर होती ते श्रीमंत वर्ग झाले आणि ज्यांच्याकडे संपत्ती कमी होती तो गरीब अशा प्रकारचा वर्ग निर्माण झाला. आणि अशा प्रकारे खाजगी संपत्ती जी आहे या खाजगी संपत्तीतून विषमता निर्माण झाली आणि ही खाजगी संपत्तीतून निर्माण झालेली विषमता कायद्याच्या द्वारे ही विषमता दूर केली जावी, नैसर्गिक कायद्याच्या द्वारे समता प्रस्थापित करावी आणि त्यासाठी खाजगी संपत्ती कमी करण्यात यावी अशा प्रकारचे विचार रुसोनी आपल्या ग्रंथामध्ये या ग्रंथामध्ये मांडलेले आहेत. त्यानंतर कार्ल मार्क्स याचा विचार जर आपण केला तर कार्ल मार्क्स हा आधुनिक राज्यशास्त्रातला एक विचारवंत मानला जातो. कार्ल मार्क्सनी दास कॅपिटल नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे आणि या दास कॅपिटल नावाच्या ग्रंथामध्ये समाजवादी समतेची संकल्पना मांडलेली आहे आणि त्याच्यामध्ये वर्गहीन समाज रचना त्यांनी मांडलेली आहे. कार्ल मार्क्सचा विचार करत असताना त्यांनी समतेची व्यापक अशा प्रकारची संकल्पना मांडली आहे. त्या व्यापक संकल्पनेचा आपल्याला विचार करायचा नाही. थोडक्यामध्ये कार्ल मार्क्सचा विचार जर आपण केला तर कार्ल मार्क्सने असं म्हटलं की समाजामध्ये दोन वर्ग असतात, हॅव्ज आणि हॅव्ज नॉट. हॅव्ज म्हणजे आहे रे आणि हॅव्ज नॉट म्हणजे नाही रे. म्हणजेच समाजामध्ये समाजाच्या इतिहासाचा विचार जर आपण केला तर समाजाच्या इतिहासामध्ये दोन वर्ग सुरुवातीपासून आहे की ज्यांच्या हॅव्ज म्हणजे ज्यांच्याकडे संपत्ती आहे, हॅव्ज नॉट म्हणजे ज्यांच्याकडे संपत्ती नाही. आणि हॅव्ज आणि हॅव्ज नॉट अशा प्रकारचे दोन घटक असून हॅव्ज म्हणजे ज्यांच्याकडे संपत्ती आहे ते वर्ग, ज्यांच्याकडे संपत्ती नाही त्यांच्यावर अन्याय अत्याचार करतात. म्हणून त्यांनी सुरुवातीला विचार जर आपण केला तर त्यांनी म्हटलेलं होतं की सुरुवातीला सरंजामदार आणि शेतमजूर अशा प्रकारचे वर्ग होते. सरंजामदाराकडे संपत्ती होती, शेतमजुराकडे संपत्ती नव्हती आणि त्याच्यामुळे सरंजामदार शेतमजुरांवर अन्याय करत होते. त्यानंतर औद्योगिक क्रांती झाली. औद्योगिक क्रांती झाल्यानंतर सरंजामदार वर्ग भांडवलदार झाला आणि शेतमजूर वर्ग कामगार झाला. हा कामगार वर्ग कारखान्यामध्ये काम करू लागला आणि हे भांडवलदार जे हे भांडवलदार कामगारांचं शोषण करायला लागले आणि अशा प्रकारे समाजामध्ये कामगार आणि भांडवलदार अशा प्रकारचे दोन वर्ग निर्माण झाले आणि विषमता निर्माण झाली. समाजामध्ये समता निर्माण करायची असेल तर हा वर्ग नाहीसा केला पाहिजे. वर्गहीन समाज रचना म्हणजेच भांडवलदार आणि कामगार दोघंही एक करण्याच्या दृष्टिकोनातून कामगार जे आहेत या कामगारांनी कारखाना ताब्यामध्ये घ्यायचा आणि कामगारांनी कारखान्यावर आपलं वर्चस्व निर्माण करायचं आणि भांडवलदार वर्ग नाहीसा करायचा. भांडवलदार वर्ग नाहीसा केला की एकच वर्ग त्याच्यामध्ये निर्माण होईल आणि त्याला वर्गहीन समाज निर्माण होईल आणि मग वर्गहीन समाज व्यवस्था निर्माण झाली की आपोआप समता निर्माण होईल. असे समतेचे विचार कार्ल मार्क्सनी मांडलेले आहेत आणि त्याच्यामुळे वर्गविहीन समाज रचना निर्माण करून समता प्रस्थापित करावी अशा प्रकारचे विचार कार्ल मार्क्स यांनी आपल्या दास कॅपिटल नावाच्या ग्रंथामध्ये जे या ग्रंथामध्ये व्यक्त केले आहेत. हा ग्रंथ मोठा आहे, त्याच्यामध्ये समतेचे विचार मोठे आहे, परंतु आपण थोडक्यामध्ये या सगळ्या विचारवंतांनी जे मत मांडलेले आहे ते मत अगदी अल्प शब्दांमध्ये आपण या ठिकाणी पाहिलेलं जे हे पाहिलेले.
त्यानंतर आपण समतेचं महत्त्व या ठिकाणी पाहणार आहोत. समतेचं महत्त्व कशासाठी आहे याचा विचार जर आपण केला तर जर समाजामध्ये न्यायाची स्थापना व्हायची असेल, न्याय प्रस्थापित व्हायचा असेल, तर त्या न्यायाची प्रस्थापना करण्यासाठी समतेची आवश्यकता असते. जर समाजामध्ये समता नसेल तर न्यायाची प्रस्थापना होणार नाही. समाजामध्ये समता नसेल तर वेगवेगळ्या व्यक्तीला वेगवेगळा न्याय दिला जाईल आणि वेगवेगळ्या व्यक्तीला वेगवेगळा न्याय दिला तर समाजामध्ये न्यायाची जोपासना होणार नाही. आणि त्याच्यामुळे समाजामध्ये न्यायाची प्रस्थापना करायची असेल तर समतेची आवश्यकता आहे. त्यानंतर दुसरं घटक जो सांगितला तो म्हणजे समाजामध्ये आत्मसन्मान जर प्रस्थापित करायचा असेल तर त्यासाठी समतेची आवश्यकता असते. प्रत्येक व्यक्ती असते, या प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं की आपल्याला आत्मसन्मान प्राप्त झाला पाहिजे आणि त्याला आत्मसन्मान प्राप्त होणं हा त्याचा मानवी अधिकार आहे. एखादा व्यक्ती असेल तर त्या एखाद्या व्यक्तीला आपण साधं नाव जर घेतलं तर त्याचा आत्मसन्मान दुखवतो, परंतु त्याला आपण साहेब म्हटलं किंवा रावसाहेब म्हटलं तर त्याचा आत्मसन्मान जो असतो हा आत्मसन्मान दुणावत असतो. मग हा आत्मसन्मान जो आहे हा आत्मसन्मान राखला पाहिजे आणि आत्मसन्मान राखला तरच समता निर्माण होत असते. आणि मग या आत्मसन्मान जर राखायचा असेल आणि ती माणसाचा आत्मसन्मान राखणं हा मानवी हक्क आहे आणि आत्मसन्मान जर राखायचा असेल तर त्यासाठी समतेची आवश्यकता आहे आणि त्यातून समतेचं महत्त्व सांगितलं जातं. त्यानंतर समतेचं महत्त्व सांगत असताना पुढचा घटक सांगितला तो म्हणजे परस्पराप्रती समानता. आपण जर दुसऱ्या व्यक्तीचा सन्मान केला तर दुसरी व्यक्ती आपला सन्मान करते आणि जर परस्परांचा सन्मान राखायचा असेल तर प्रत्येक व्यक्तीला समान संधी मिळाली पाहिजे, प्रत्येक व्यक्तीला समानता मिळाली पाहिजे. आणि जर परस्परांचा आदर जर ठेवायचा असेल तर त्या आदरासाठी समतेची आवश्यकता आहे आणि या समतेतून परस्परांचा सन्मान राखला जातो, म्हणून समतेचं महत्त्व मानलं जातं. त्यानंतर समतेच्या महत्त्वाचा विचार करत असताना पुढचा पैलू जो सांगितला तो म्हणजे समाजामध्ये बंधुत्वाची भावना निर्माण करायची असेल तर त्या बंधुत्वासाठी समतेची आवश्यकता असते. राष्ट्रीय एकात्मता निर्माण करायची असेल तर त्यासाठी समतेची आवश्यकता असते. आणि त्याच्यामुळे आपण सर्व बंधू आहोत, या बंधू आहोत हे केव्हा म्हणेल की ज्या वेळेला सर्व एक आहेत. म्हणून या दृष्टिकोनातून आपण जर विचार केला तर समतेची आवश्यकता असते. बाकीचा विचार आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत.